नमस्कार मित्रांनो. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कशा प्रकारे आपल्याला सर्व्हिस सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कंप्लीट ई-केवायसी कशी करायची आहे. ओके. तर त्यासाठी बघा, इथे डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट ई-केवायसी वरती क्लिक करायचं आहे. कंप्लीट ई-केवायसी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला आधार कार्ड वरती क्लिक करायचं आहे. तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण फोटो अपलोड करत असतो तेव्हा आपल्याला 200 केबीचं पाहिजे आहे. ओके. तर जर समजा 200 केबीच्या वरती जर आपला जेपीईजी नसेल, म्हणजे फोटो जर नसेल, तर तुम्हाला न्यू टॅब घ्यायचा आहे. जेपीईजी जेपीईजी टू 200 केबी असं सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉम्प्रोमाइज जेपीजी टू 200 केबी ला क्लिक करायचं आहे. ओके. सिलेक्ट इमेज वरती क्लिक करायचं आहे. सिलेक्ट इमेज वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेले दिसेल. इथे बघा, तुम्हाला क्लिक करायचं आहे समजा 135 केबी, 84 केबी. इथे बघा, आता जसं की तुम्हाला आता 200 केबी करायचं, डाउनलोड वरती ओपन वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ओरिजिनल जे आहे केबी ती तुम्हाला दाखवेल. जर तुम्हाला 200च्या वरती असेल तर 200 केबी, आणि आता तुम्हाला खाली किती केबी मध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल हे तुम्हाला चेक करता येईल. ओके. तर बघा, इथे बघा 39 केबी मध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल. जर समजा 200 केबीच्या आत आलं नसेल तर तुम्ही याला कम्प्रोमाइज 7 ते 70 80 असं करायचं आहे आणि कम्प्रेस करून बघायचं आणि खाली चेक करायचं आहे. इथे जेव्हा 200 केबीच्या आत येईल तेव्हा डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो जो आहे तो डाउनलोड होईल. ओके. आता मी इथे क्लिक करतोय, चूज आधार कार्ड फाईल, याच्यावरती क्लिक करतोय. ओके. त्याच्यानंतर तुमच्या समोर मी आता एक्झाम्पल साठी मी हेच घेतोय सर्वांसाठी. तर इथे बघा, आधार कार्डचं फ्रंट पेज, ओके, आधार कार्डचं बॅक पेज आणि पॅन कार्डचं फ्रंट पेज. ओके. तर डॉक्युमेंट जे आहे ते ओरिजिनल अपलोड करायचं आहे. मी तुम्हाला डेमोसाठी देतोय, त्याच्यामुळे कोणीही डॉक्युमेंट जे आहे ती डुप्लिकेट अपलोड करू नये, कारण की जेणेकरून तुमच्या समोर रिजेक्ट होणार नाही, तुमची केवायसी जी आहे ती रिजेक्ट होणार नाही. जोपर्यंत तुमची केवायसी सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत तुम्हाला आधार कार्डवरून पैसे काढता येणार नाही. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येईल बघा. आता इथे काय म्हणतं की तुम्हाला आधार कार्डचे जे आहे ते केबी जास्त झालेले आहे. ओके. तर आता मी जसं की घेतोय, आता मी सबमिट वरती क्लिक करतोय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर बघा सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर टेक स्नॅपशॉट ऑफ शॉप याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा, फोटो काढायचा आहे. ओके. फोटो काढल्यानंतर सबमिट करायचा आहे. नंतर ऑनलाईन आधार व्हेरिफिकेशनला क्लिक करायचं आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकून ओटीपी टाकायचा आणि सबमिट करायचा. तुमची जी केवायसी आहे ती पेंडिंगला जाईल. केवायसी पेंडिंगला गेल्यानंतर तुम्हाला केवायसी अप्रूव्ह होईल. केवायसी अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे क्विक लिंकचा ऑप्शन एक्स्ट्रा मिळणार आहे. तर क्विक लिंकचा ऑप्शनचा तुम्हाला यासाठी फायदा होतो की तुम्ही जसं की सरकारी योजनेचे फॉर्म भरणे, स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरणे, ते सगळं काही क्विक लिंक मध्ये येतं. ओके. त्याच्यामुळे डॉक्युमेंट आपले ओरिजिनल अपलोड करायचं आहे आणि नंतरच केवायसी प्रोसेस पूर्ण करायची आहे. ओके. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे बायोमेट्रिक मशीन असते त्याचे ड्रायव्हर कसे डाउनलोड करायचे आणि कशा प्रकारे आपल्याला मंत्रा L1 जे आहे, मंत्रा L1 बायोमेट्रिक मशीन इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे ते आपण पुढील व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. धन्यवाद.